राम राम मंडळींनो झाडं लावताना एक चूक करू नका. ती चूक इथं केली. हे पहा, मी नसताना माझ्या अनुपस्थितीमध्ये हे झाडं लावलेत. एक हे झाड जे आहे हे आमचे वृक्षमित्र प्रशांतजी मुथा सर यांच्या प्रेरणेतून मी हे लावलं आहे. 2 झाडं होते, त्यापैकी हे एक झाड आहे. हे झाड कशाचं आहे कमेंट करून सांगा. व्हिडिओच्या शेवट मी हे सांगेल कशाचं झाड आहे, याचा काय उपयोग आहे हे पण तुम्ही सांगा. चूक काय झाली मित्रांनो हे लक्षात घ्या. इथे चाफ्याचं झाड लावलं आहे, इथं हे झाड लावलं आहे, इथं शेवग्याचं झाड लावलं आहे. त्या शेवग्याच्या झाडाच्या बाजूलाच दुसरं जे झाड होतं याचाच भाऊ तो इथं लावला होता. तो पण आता वाढणार आहे, त्यालाही पाणी घालायचं आहे. आणि मित्रांनो इथं लिंबाचं झाड आहे. आणि त्याच्या पुढे जर पाहायला गेलं तर नारळाचं झाड आणि इकडे आंब्याचं झाड. आता 7-8 झाडं एकाच ठिकाणी कसे वाढतील? वाढणार नाहीत. आणि झाड लावताना एक चुकी केली. आता ह्या झाडाला मॅन्युअली पाणी घालावं लागते, म्हणजे स्वतः पाणी घालावं लागते. जर हेच झाड ह्या दंडाने इकडे लावले असते, इकडे कंटिन्यू पाणी चालतं, 4 दिवसाला 2 दिवसाला पाणी चालतं. खाली आम्ही आंब्याचे लिंबुनीचे बाग लावली खाली इकडे. तर मित्रांनो हे पाणी तिकडे जातं. हे झाडं ह्या दंडाला लावायला पाहिजे होते, जेणेकरून ह्या झाडांना कंटिन्यू पाणी मिळालं असतं. हे झाड 2 वर्षापूर्वी लावलं आहे, मनावर इतकी वाढ झाली नाही त्याची. आणि हे झाड पण 2 वर्षापूर्वीच लावलं आहे. आता 2 वर्षात हे झाड किती वाढायला पाहिजे होतं याचं तुम्ही एक तुलना करा. तर झाड लावताना दुसऱ्या झाडाची सावली त्या झाडावरती पडणार नाही याची काळजी घ्या. दुपारनंतर इकडे ऊन येतं नाही असं नाही आहे. आणि शेजारी झाड लावलेत. भविष्यात सर्व झाडं वाढले तर एकमेकाच्या फांद्या एकमेकात घुसणार आणि जे मोठं झाड आहे ते वाढणार आणि जे छोटं झाड आहे त्याची वाढ होणार नाही, म्हणजे ती दबणार त्या झाडाखाली. तर कृपया करून असं करू नका. जिथे पाणी मिळेल तिथं झाडं लावण्याचा प्रयत्न करा. आणि झाडांच्या मध्ये जे अंतर आहे कमीत कमी एक 10 फूट अंतर ठेवा. जागा नसेल तर ठीक आहे, पण जागा असेल तर 10 फूट अंतर ठेवा, ही विनंती. तर मित्रांनो झाडे लावा, झाडे जगवा, ही काळाची गरज आहे. आणि झाडाचं संगोपन, झाड लावणं सोपं आहे परंतु झाडाचं संगोपन करणं खूप अवघड आहे. चला मित्रांनो, राहिलेल्या झाडांना पाणी घालतो. व्हिडिओ लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.